हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 8 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये मल्हार हा फुल टू रोमॅन्टिक झाला आहे आणि नुपूरबरोबर वेळ घालवता यावा यासाठी त्याने एक प्लॅन बनवला आहे. या प्लॅनमध्ये त्याने अन्वयला आपल्या हाताशी घेतलं आणि अन्वयने नुपूरला मल्हारबरोबर आपल्या घरी बोलवलं. मग नुपूरबरोबर मस्त एकत्र वेळ घालवता यावा, तिच्याबरोबर एखादा चहा पिता यावा, गप्पा मारता याव्या यासाठी मल्हार आणि नुपूर हे दोघे एकाच गाडीत प्रवास करताय. पण नुपूरला मात्र संजनाचं सत्य जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे नुपूरने मल्हारला संजनाचा फोटो दाखवून सगळं सत्य विचारायचं ठरवलंय. आणि इकडे तायडी संजनाबरोबर आपण बोललो होतो याचे सगळे पुरावे मिटवायला निघाली आहे आणि संजनाबरोबर बोलत असलेला फोन, ते सिम कार्ड हे सगळं ती नेस्त नाबूद करतीये, पूर्णपणे उद्ध्वस्त करतीये. तर दुसरीकडे अन्वयला मात्र पोलीस पुन्हा एकदा पकडायला आले आहेत. मग अन्वयने नेमकं असं काय केलंय ज्यामुळे पोलीस त्याला पकडताय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर हे दोघे देवासमोर असतात आणि नुपूरला मल्हार विचारतो, नुपूर मला एक गोष्ट सांग, काल जेव्हा दोघे आपण पार्टीत होतो आणि सगळ्यांनी आपला रिक्वेस्ट केली की तुम्ही दोघांनी डान्स करा, तेव्हा तू माझ्याबरोबर लगेच डान्स करायला तयार झाली. हवं तर तू नकार देऊ शकत होतीस, पण तू नकार दिला नाही. मग तू माझ्याबरोबर डान्स करायला का तयार झाली? नुपूरला काही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसतं. नुपूर ही काहीच बोलत नाही. मल्हार मात्र खूप एक्सायटेड असतो आणि विचारतो, सांग ना नुपूर, तू माझ्याबरोबर डान्स करायला का तयार झाली? म्हणजे तुला माझ्याबरोबर डान्स करायचं खूप इच्छा होती की तुला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता, तुला माझा डान्स खूप आवडतो म्हणून तू डान्सला हो म्हणालीस? तर नुपूर चिडून विचारते, सर आपल्या डान्सबद्दल आपण एवढं डिस्कशन का करतोय? मल्हार म्हणतो, डिस्कशन कोठे करतोय, मला फक्त क्युरियोसिटी आहे, जाणून घ्यायचंय म्हणून मी विचारतोय. नुपूर म्हणते, सर तुम्ही माझ्याशी भांडताय, तुम्ही मला विचारत नाही. तर मल्हार म्हणतो, अगं माझा आवाज थोडा वाढला आहे, पण ते फक्त एक्साइटमेंटमुळे, मी काय तुझ्याशी भांडत नाहीये. नुपूर म्हणते, सर मला नाही माहीत, मला तुमच्याबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून डान्स करायचा होता की मी का डान्स केला, कारण तसंही काल काय घडलं ना हे मला आठवत नाहीये आणि मला आहे ना आता तरी तुमच्याबरोबर वेळ घालवायचा नाहीच आहे, तुम्ही इथून जा. मल्हारला वाईट वाटतं आणि तेवढ्यात नुपूरला अन्वयचा कॉल येतो. नुपूर विचार करते, एवढ्या सकाळी सकाळी दादाचा कॉल का आला? मल्हार म्हणतो, उचल ना. नुपूर फोन उचलते आणि विचारते, काय झालं दादा, सकाळी सकाळी कॉल केलास? तर अन्वय तिला म्हणतो, नुपूर तू आणि मल्हार आत्ताच्या आत्ता इकडे घरी निघून या. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, पण दादा का, काय झालंय? अन्वय म्हणतो, नुपूर आता प्रश्न विचारत बसू नकोस, खूप महत्त्वाचं काम आहे, आत्ताच्या आत्ता मल्हार सरांना घेऊन तू आपल्या घरी ये. तर नुपूर विचारते, अरे दादा पण काय झालं सांग ना, मला खूप टेन्शन येतं आहे, तू अचानक मला असं घरी का बोलवतोय? अन्वय म्हणतो, नुपूर प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही आहे गं खरंच, तू आत्ताच्या आत्ता रेडी हो आणि मल्हार सरांना घेऊन येथे. असं म्हणून अन्वय फोन कट करतो. नुपूरला खूप टेन्शन येतं. मल्हार विचारतो, काय झालं? नुपूर सांगते, अन्वय दादाचा कॉल होता, त्याने आपल्या दोघांना घरी बोलवलंय. मल्हार विचारतो, पण का? नुपूर ओढून म्हणते, अहो एकदा सांगितलं ना जाऊन तयार व्हा, प्रश्न विचारताय पुन्हा पुन्हा. तेवढ्यात तेथे रेवती मावशी येते आणि विचारते, ए काय चाललंय? अगं तुझा नवरा आहे तो, त्याच्याशी या भाषेत इतक्या जोरात ओढून बोलायचं असतं का? नुपूर चांगलीच घाबरते. मल्हार रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करतो तर रेवती मावशी चिडून म्हणते, अरे मल्हार पाहिलंस का, हिला काही संस्कार वगैरे काही आहे की नाही? नवऱ्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं काहीच कळत नाही हिला, काय भाषेत बोलते, ओढून बोलते ती तुझ्याशी. तर नुपूर म्हणते, मावशी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी खूप टेन्शनमध्ये होते ना आणि मी टेन्शनमध्ये असले की असंच ओढून बोलते, सॉरी, खरंच सॉरी. आणि मग नुपूर मल्हारला म्हणते, अहो मल्हार सर आपल्याला उशीर होतोय ना, अन्वय दादाने आपल्या लवकर घरी बोलवलंय, मला टेन्शन आलंय, लवकर आवरून येता का? असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हार हसू लागतो आणि मग रेवती मावशी म्हणते, पाहिलंस का मल्हार, ही मुलगी तुझ्याशी कसं बोलली? तर मल्हार म्हणतो, खूप छान बोलली, अहो म्हणाली मला, हसून बोलली ना, चल मला खूप उशीर होतोय, मी आवरून येतो. असं म्हणून मल्हार सुद्धा निघून जातो. रेवती मावशीला मात्र राग येतो की ही नुपूर आता डोक्यावर बसतीये आणि तिचं वागणं मला बिलकुल आवडत नाहीये. इकडे तायडी अजूनही तिच्या रूममध्ये असते आणि तोंडाला स्वतःच्या गालाला शेक करत असते. काल नुपूरने खूप जोरात वाजवली असं वाटतंय आणि तायडीला
काल नुपूरने कशी माझ्या थोबाडीत मारली सगळ्यांसमोर हेच आठवत असतं आणि ती स्वतःच्या गालाला शेक करत असते. तेवढ्यात रेवती मावशी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि मग तायडी आणखीन दुःखी असल्याचं खूप लागल्याचं नाटक करते. रेवती मावशी तिच्या शेजारी बसते आणि विचारते, तायडी बरी आहेस का तू? काल तुला खूप वाईट लागलं असेल ना, खूप दुखत असेल ना? तायडी काहीच बोलत नाही. रेवती मावशी म्हणते, ती नुपूर आहे ना डोक्यावर बसत चालली आहे. आजसुद्धा मल्हारला घेऊन तिच्या माहेरी चालली आहे आणि जेव्हा माझ्यासमोर ती मल्हारवर किती जोरात ओरडली, अतिशय उद्धटपणे बोलतीये, उद्धटपणे वागतीये त्याच्याशी. तायडी म्हणते, शेफारली आहे ती. आपण तिला डोक्यावर बसवलं ना म्हणून शेफारली आहे. रेवती मावशी म्हणते, म्हणूनच तुला सांगतीये काही पण कर, पण त्या नुपूरला लवकरात लवकर घराबाहेर काढ. तर तायडी म्हणते, हो ते तर मी करणारच आहे. कालच्या प्रकरणानंतर मी सुद्धा ठरवलंय तिला घराबाहेर काढायचं, पण तू शांत हो. तर रेवती मावशी चिडून म्हणते, नाही, जोपर्यंत ती मुलगी या घरात आहे ना तोपर्यंत मी शांत होऊ शकत नाही. मला तिला या घराबाहेर जाताना पाहायचंय. तर तायडी म्हणते, तू जा, मी करते सगळं. ती लवकरच या घराबाहेर जाईल. ज्या हाताने तिने माझ्या थोबाडीत मारली ना त्याच हाताला पकडून मी तिला घराबाहेर काढणार. रेवती मावशी म्हणते, ही घे कॉफी आणि काळजी घे स्वतःची. रेवती मावशी निघून जाते. तायडी ही कॉफी पिते. तर तिला कॉफी आवडत नाही किंवा मग खूप गरम लागते. तायडीला खूप राग येतो आणि ती रागारागाने ह्या कॉफीचा जार मग फेकून देते आणि चिडून म्हणते, नुपूर, आपल्यातलं कोल्ड वॉर आहे हे, कोल्ड वॉर. तुला काय वाटलं तू माझ्या थोबाडीत मारशील आणि मी सगळं विसरून जाईल? जरी तू माझ्या थोबाडीत नशेत मारली असली ना तरी ही तायडी नशेत काय किंवा शुद्धीत काय अशा चुका कधीच माफ करत नाही. आता मी तुला सोडणार नाही. तू गुन्हा केलाय, गुन्हा, खूप मोठं पाप केलंय. या सागरिका खानविलकरच्या थोबाडीत मारली आहे. या सागरिका खानविलकरने आजपर्यंत कोणाला कधी स्पर्श करू दिला नव्हता. तिच्या कानाखाली मारली आहे तू. आता तू वाचत नाही. आता मी तुझे काय हाल हाल करते ना हे तू फक्त पाहतच राहा. असा विचार करून तायडी खूप खुश होते आणि नुपूरचा बदला घ्यायचा ठरवते. इकडे नुपूर ही तयार होऊन घराच्या बाहेर येते, गेटजवळ येते, पण मल्हार अजून आलेला नसतो. नुपूर खूप चिडते. मल्हार सरांना मी सांगितलं होतं की लवकर आवरून या, अन्वय दादा आपली वाट पाहतोय, पण एखाद्या नव्या नवरीसारखे नटत बसले असतील म्हणून यांना उशीर होतोय. अन्वय दादाने यांना घेऊन यायला सांगितलं म्हणून मी वाट पाहतीये, नाहीतर आत्तापर्यंत मी गेले असते. यांच्यामुळे मला उशीर होतोय. जाऊन पाहावं लागेल, यांना हाताला धरून घेऊन यावं लागेल. असा विचार करून नुपूर मागे वळते आणि मल्हारच्या रूमकडे जाणार. इतक्यात तायडी तिच्या समोर येऊन उभी राहते. नुपूर आणि तायडी एकमेकांकडे पाहतात, पण रात्री जे काही घडलं त्यामुळे नुपूर तायडीच्या नजरेला नजर न देता मान खाली घालून तेथून जाऊ लागते. पण तायडी तिचा हात पकडून तिला थांबवते आणि चक्क तिच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उगारते. नुपूर खूप घाबरते. तिला असं वाटतं की तायडी तिच्या थोबाडीत मारणार, पण तायडी तिच्या थोबाडीत मारत नाही. नुपूरला सुद्धा आश्चर्य वाटतं की हिने मला का मारलं नाही, काल रात्रीचा बदला का घेतला नाही. तर तायडी तिला उत्तर देते, 4 चौघात जो अपमान केलाय ना त्या अपमानाचा बदला 4 चौघातच घेणार, असा एकांतात नाही. असं म्हणून तायडी नुपूरच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, नुपूर, ज्या हाताने तू माझ्या थोबाडीत मारली ना त्याच हाताला धरून धक्के मारून मी तुला घराबाहेर काढणार. एवढं लक्षात ठेव. जी चूक तू नशेत केली त्या चुकीची शिक्षा मी तुला शुद्धीत असताना देणार. तर नुपूर आव आणते, मी नशेत होते? तर तायडी म्हणते, हो तू नशेत होतीस, पण नशेत होतीस काय आणि शुद्धीत होतीस काय? तायडी कधीच अशा गुन्ह्याला माफी देत नाही. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. तू माझ्या कानाखाली मारली त्याची शिक्षा मी तुला देणारच. तर नुपूर म्हणते, मॅम, तुम्हाला अजून असं वाटतंय का की मी नशेत होते? तर तायडी म्हणते, हो तू नशेत होतीस. तर नुपूर तिला सांगते, नाही, हा तुमचा गैरसमज आहे. मी नशेत नव्हते. मी पूर्ण शुद्धीत होते. मी शुद्धीत असताना तुमच्या थोबाडीत मारली. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की नुपूर हे काय बोलतीये. नुपूर विचारते, काय झालं सागरिका मॅम? मी तुम्हाला सत्य सांगितलं आणि तुम्ही नशेत गेला की काय? मी जे बोलते ना ते खरंच बोलतीये. असं तुम्हाला वाटतंय की मी नशेत होते आणि नशेत मी तुमच्या थोबाडीत मारली, पण मी नशेत नव्हते. मी पूर्ण शुद्धीत होते. मी पूर्ण शुद्धीत असताना तुमच्या थोबाडीत मारली आहे. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की नुपूर हे काय बोलतीये.
नुपूर म्हणते, सागरिका मॅम, मला माहिती आहे तुम्ही माझ्या कोल्ड्रिंकमधून मला काहीतरी मिक्स करून पाजण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे मला नशा चढेल. तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूर झालेला सगळा प्रकार सांगते की मी तुम्हाला पाहिलं होतं जेव्हा तुम्ही माझ्या कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकत होता आणि त्या वेटरला तुम्ही ते औषध देण्यासाठी, ते कोल्ड्रिंक देण्यासाठी पैसे दिलेत, हे सुद्धा मी पाहिलं. त्यानंतर पार्टीत जेव्हा त्या वेटरने मला तो कोल्ड्रिंकचा ग्लास आणून दिला तेव्हा तो ग्लास मी पिलाच नव्हता, मी ग्लास बदलला होता. हे सगळं ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूर म्हणते, सागरिका मॅम, तुम्हाला मी किती वेळेस सांगितलं आहे हा बालिशपणा करू नका. बालिशपणा हा शब्द ऐकून तायडी पुन्हा खूप चिडते. नुपूर म्हणते, पण तुम्हाला तेच तेच परत करायचं आहे म्हणून तुमच्या बालिशपणाची शिक्षा म्हणून मी तुमच्या थोबाडीत मारली. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी नुपूरच्या अंगावर धावून जाते, बोट दाखवते, तर नुपूर तिचा हात पकडते आणि म्हणते, सागरिका मॅम, पूर्ण ऐकून घ्या. मला फक्त एवढंच माहीत नाही आहे की तुम्ही त्या माझ्या कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिळवलं. मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्हीच पत्रकारांना हाताशी घेऊन कालच्या पार्टीत मल्हार सरांची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं होतं. तायडीचा विश्वासच बसत नाही. तायडी चिडून म्हणते, तुला काय वाटतं हे मी सगळं मल्हारला नाही सांगणार? जर मी मल्हारला सांगितलं की तू नशेत नव्हती, जाणून बुजून माझ्या थोवाडीत मारलीस, तर काय होईल हे तुला माहिती आहे का? तर नुपूर म्हणते, माहिती आहे ना, मला चांगलाच अंदाज आहे की काय होऊ शकतं, पण तुम्हाला अंदाज नाही आहे की तुमच्याबरोबर काय होईल जेव्हा मी मल्हार सरांना सांगेल की तुम्हीच त्या कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून मला देण्याचा प्रयत्न केला, त्या न्यूज रिपोर्टरला हातात घेऊन मल्हार सरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आणि ठीक आहे, मी नाही काही सांगणार, तुम्ही सांगा, पण मग तुम्ही मल्हार सरांना काय सांगणार की मी नशेत नव्हते? किंवा मग हे सांगणार की तुम्हीच मला नशेत आणण्यासाठी ते कोल्ड्रिंक माझ्याकडे पाठवलं होतं? जाऊ द्या, आपण पाहूया, लाईव्ह डेमो पाहू की मल्हार सर काय बोलतात ते. असं म्हणून नुपूर जाऊ लागते तर तायडी तिला थांबवते आणि म्हणते, ए थांब, जास्त बोलतेस तू, हे लक्षात ठेव. मी सागरिका खानविलकर आहे आणि हे सगळं तुला खूप महागात पडेल, एवढं लक्षात ठेव. नुपूर म्हणते, सागरिका मॅम, काय स्वस्त काय महाग हे पाहण्यासाठी मी नाही आले, तर मी सत्य शोधण्यासाठी आले आणि हे सत्य मी शोधून राहणारच, एवढं लक्षात ठेवा. मॅम, मला हेच कळत नाही आहे, एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती नाही आवडत, ती आपल्या नजरेसमोरच असू नये असं वाटतं, हे सगळं मी समजू शकते ना, पण त्या व्यक्तीला घराबाहेर काढण्यासाठी असा बालिशपणा करणं, इतक्या खालच्या पातळीला जाणं, हे मला बिलकुल पटत नाही आहे. तुम्ही ना स्वतःचीच लेव्हल डाऊन करून घेताय, एवढं लक्षात ठेवा. तायडीला खूप राग आलेला असतो, पण आता नुपूरला सगळं माहिती आहे, त्यामुळे ती शांतपणे ऐकून घेत असते. नुपूर म्हणते, मॅम, आता हा तुमचा शेवटचा डाव, यानंतर माझ्या वाट्याला जाण्याचा विचारसुद्धा करू नका, नाहीतर मी काय करू शकते ना हे तुम्हाला कळून चुकलंय. तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूर म्हणते, ही तर फक्त सुरुवात होती, नाहीतर मी असं काहीतरी करेल जे तुम्हाला कधीच सहन होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून नुपूर ही तायडीला पाहून स्माईल करते आणि तेथून निघून जाते. तायडी तिच्या गालाला हात लावते. तिचा विश्वासच बसत नाही की नुपूर चक्क जाणून बुजून माझ्या थोबाडीत मारू शकते आणि तिने मला आता धमकी दिली आहे. तायडीला खूप राग आलेला असतो आणि इकडे जिया ही मल्हारच्या रूममध्ये असते. मल्हार तयार होत असतो. जिया म्हणते, ब्रो, म्हणजे आज तू डेट प्लॅन केली आहे? तर मल्हार सांगतो, अगं जिया, कसली डेट? आम्हाला अन्वय दादाने बोलवले घरी, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तर जिया म्हणते, अरे मग तुमची ड्राईव्ह डेट तर होऊ शकते ना? मल्हार विचारतो, कोणती डेट? जिया सांगते, ड्राईव्ह डेट. अरे, जोपर्यंत तुम्ही अन्वय दादाच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत मस्त रस्त्याने तुम्ही दोघे एकत्र असाल, दोघे मस्त गप्पा मारा, तेवढ्यात एखादा सिग्नल लागेल, त्यात कुणीतरी गुलाबांच्या फुलांचा बुके घेऊन येईल, तू तिला तो बुके गिफ्ट कर, दोघे छान गप्पा मारा, रोमांस करा, झाली की नाही ड्राईव्ह डेट? हे ऐकून मल्हार हसू लागतो. तेवढ्यात मल्हारचा फोन वाजतो, अन्वयचा फोन असतो, त्यामुळे जिया हा फोन स्पीकरवर ठेवते. तर अन्वय विचारतो, काय मल्हार सर, तुम्ही जसं सांगितलं तसंच मी केलं बरं का, नुपूराने तुम्हाला येथे भेटायला बोलवलं. हे ऐकून जियाला मोठा धक्काच बसतो. मल्हार खूप शरमतो आणि मल्हार म्हणतो, जिया तुला सगळं नंतर सांगेल. अन्वय विचारतो, तुम्ही निघालात ना? तर मल्हार सांगतो, हो हो, थोड्या वेळात निघणार आहे. अन्वय फोन कट करतो आणि जिया म्हणते, वा ब्रो वा, म्हणजे मी तर फक्त तुला ड्राईव्ह डेटबद्दल सांगत होते आणि तू तर सगळं प्लॅन केलं आहे, चांगलाच प्रो आहेस तू. तर मल्हार सांगतो, अगं कसला प्रो,
तेवढंच नुपूरबरोबर थोडा वेळ घालवता यावा, नुपूरने माझ्यावर रागावं, तिच्या रागातलं प्रेम मला दिसावं, तिच्या प्रेमातला राग मला दिसावा, बरोबर एखादा चहा किंवा कॉफी पिता यावी, म्हणून हे सगळं प्लॅन केलं आहे मी. तर जिया म्हणते, खूप छान प्लॅन केलंस, एकदम भारी. आणि त्याच वेळेस नुपूर तेथे येते. नुपूरला पाहून जिया खूप घाबरते आणि मल्हारला इशारा करते, नुपूर मागे उभी आहे. मल्हारसुद्धा मागे येऊन पाहतो, नुपूरला पाहून खूप घाबरतो. नुपूर त्याच्याकडे डोळे वटारून पाहतच असते. जिया म्हणते, मला खूप खोकला आलाय, ठसका आलाय, मी जाते. जिया तेथून पळून जाते. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर शांतपणे ऐकून घे, मी तुला सगळं सांगणारच होतो. अगं जिया जे म्हणत होती ना ते तू शांतपणे बसून घे, मग मी तुला समजावतो. पण नुपूरने काही ऐकलेलं नसतं. नुपूर म्हणते, बसून घे? मल्हार सर, तिकडे अन्वयदादा वाट पाहतोय आणि तुम्ही इकडे एखाद्या बिझनेस मिटिंगला जायचं असं म्हणून तयार झालात. इतका वेळ वाया घालवताय आणि मला म्हणताय तयार होऊन बसून घे. चला लवकर, आत्ताच्या आत्ता चला. तुम्हाला यायचं नसेल तर मी जाते. मल्हार म्हणतो, म्हणजे? नुपूर विचारते, म्हणजे काय? चला ना लवकर. जियासुद्धा लपून हे सगळं ऐकत असते. जिया आणि मल्हारला समजतं नुपूरने काही ऐकलेलं नाहीये आणि नुपूर जाऊ लागते. तर मल्हार म्हणतो, झालोय मी रेडी, तुझ्या आधी गाडीत बसलोय, असं म्हणून मल्हार आधी निघून जातो. नुपूरसुद्धा जाते, जियासुद्धा जाते. इकडे तायडी खूप अस्वस्थ असते. तिच्या रूममध्ये येऊन बसते आणि तिला आठवतं की नुपूरने माझ्या थोबाडीत मारली होती. तायडी चिडून म्हणते, त्या नुपूरने जाणून बुजून माझ्या थोबाडीत मारली. ती नशेत नव्हती, तिची एवढी हिंमत, तिने जाणून बुजून माझ्या थोबाडीत मारली. ती असं कसं करू शकते? तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि म्हणतो, चल तायडे जेवायला. तायडी चिडून म्हणते, अहो येथे काय चाललंय, तुम्हाला काय जेवायचं पडलंय? तुम्हाला माहिती आहे का, त्या नुपूरने जाणून बुजून माझ्या थोबाडीत मारली होती. हे ऐकून तायडीच्या बापाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. तायडीचा बाप विचारतो, हे कसं शक्य आहे? तायडी सांगते, तिने स्वतः मला सांगितलंय. बाबा, तिचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय, तिचं काहीतरी करावं लागेल. तर तायडीचा बाप चिडून म्हणतो, पण आता काय करणार? तायडी चिडून म्हणते, तुम्ही काही करत नाही ना, म्हणूनच आज आपले हे दिवस आहे, नाहीतर आपण कुठच्या कुठे असतो. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तायडीचा बाप म्हणतो, पण तू जे काही करशील ते सावधगिरीने करावं लागणार आहे. तायडी चिडून म्हणते, करणारच आहे, ते मी करणारच आहे. एवढे दिवस मी गाफील होते, मला ती गरीब गाय वाटत होती, पण ती चतुर लांडगाय ना, हे आज मला कळलंय. आता मी तिला कशी गाठते आणि बेसावध गाठते ते तुम्ही पाहतच राहा. तिने या सागरिका खानविलकरचा इगो दुखावलाय, या सागरिका खानविलकरच्या थोबाडीत मारलीये. आता मी तिला काही सोडत नाही, असा ठाम निर्धार तायडी करते. आणि इकडे मल्हार आणि नुपूर हे दोघे गाडीत येऊन बसतात. नुपूर हे ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगते. मल्हार नुपूरकडे पाहत असतो. नुपूर तोंड वाकडं करते. मल्हार खुश होतो आणि गाडीच्या बाहेर पाहतो. नुपूर विचार करते, मल्हार सरांना संजनाबद्दल मला विचारावंच लागेल, कारण नक्कीच संजनाबद्दल अशा काही गोष्टी असतील ज्या फक्त मल्हार सरांनाच माहिती असतील. पण संजनाचं नाव जरी काढलं तरी मल्हार सर खूप अस्वस्थ होतात. मग मी त्यांना संजनाबद्दल कसं विचारणार? ते मला सगळं सांगतील का? हाच प्रश्न नुपूरला पडतो आणि नुपूरने पर्समध्ये संजनाचा फोटो आणलेला असतो. ती हा फोटो बाहेर काढते आणि फोटो दाखवून मल्हारला विचारायचं असं तिने ठरवलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर ही तायडीला आता खुल्लम खुल्ला नडायला लागली आहे, त्यामुळे तायडीची चांगलीच टरकली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही आपल्या बापाला म्हणेल, बाबा मी संजनाशी कनेक्टेड होते, मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, हे सगळे पुरावे मला मिटवावे लागणार आहे. तायडी सगळ्यात आधी ज्या सिम कार्डवरून ती संजनाशी बोलायची ते सिम कार्ड जाळून टाकणार. त्यानंतर ज्या फोनवरून ती संजनाला फोन करायची तो फोन फोडून टाकणार आणि म्हणेल, आता हे सगळे पुरावे मी नष्ट केल्यावर ती नुपूर कधीच माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. संजना प्रकरणात माझा हात होता हे तिला कधीच समजणार नाही. आणि इकडे नुपूर आणि मल्हार हे अन्वयच्या घरी आलेले असतील आणि त्याच वेळेस चक्क पोलीस तेथे येतील आणि अन्वयला अटक करतील. अन्वय विचारेल, मी काय केलं? तर हे पोलीस सांगतील, एवढा मोठा घोटाळा केला, पैशांचा फ्रॉड केला आणि आता विचारतो मी काय केलं? चल आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर. हे ऐकून नुपूर, आशा, मीना, मल्हार, अन्वय या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. मग आता अन्वयने आणखीन पैशांचा काय घोटाळा केला आहे?
म्हणजे भाऊ म्हणून या अन्वयचा नुपूरला काही फायदा तर नाही आहे, काही आधार नाही आहे, पण हा अन्वय एकानंतर एक घोटाळे करत असतो आणि नुपूरला संकटात टाकत असतो, एवढं मात्र खरं. पण आता ही शंका येते की जसं अन्वय आणि मल्हारने नुपूरला घरी बोलवण्याचा प्लॅन बनवला, तसाच हा सुद्धा एक प्लॅन आहे का? म्हणजे मल्हार अन्वयला वाचवणार आणि नुपूरच्या नजरेमध्ये तो पुन्हा एकदा चांगला होणार आणि या दोघांमधील संबंध सुधारतील, असा सुद्धा अन्वय आणि मल्हारचा प्लॅन असू शकतो. मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय? अन्वयने खरंच घोटाळा केलाय की मल्हारच्या सांगण्यावरून तो हे सगळं नाटक करतोय? हे पोलीससुद्धा खोटे असू शकतात. हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.